In a last lecture, you have studied about plant-like protista, animal-like protista, dinoflagellate, fungi-like protista आणि युग्लिनाइड. आता हे जे 5 आहेत म्हणजे प्लांट लाईक प्रोटिस्टा, ॲनिमल लाईक प्रोटिस्टा किंवा डायनोफ्लॅजिलेट किंवा फंजाय लाईक प्रोटिस्टा, युग्लिनाइड्स, दे ऑल कम अंडर किंगडम प्रोटिस्टा. बरोबर, हे जे आपण कॅरेक्टर स्टडी केलेले आहेत कोणते कोणते आहेत ते. त्यानंतर नेक्स्टली वी हॅव स्टडी अबाउट द किंगडम प्लांटीचे थोडेफार सायलेंट फीचर्स आपण बघितले. त्यानंतर किंगडम फंजायचे आपण कॅरेक्टर्स बघितले, ज्याच्यामध्ये आपण असं बघितलं की फंजाय जर कन्सिडर केले तर काही फंजाय हे फिलामेंटस असतात, हेट्रोट्रॉप्स असतात किंवा सॅप्रोफायटिक असतात, म्हणजे डेड आणि डिकेइंग मॅटरवरती जगतात. त्यानंतर त्याचे फ्रॅगमेंट जर कन्सिडर केले म्हणजे फिलामेंट जर कन्सिडर केले तर ते 2 प्रकारे असतात, सेप्टेड आणि असेप्टेड, हे आपण काल पाहिलेलं आहे. किंवा काही फंजाय जर कन्सिडर केले तर ते हार्मफुल पण असतात आणि यूजफुल पण असतात. आता जसं की यूजफुल फंजाय जर कन्सिडर केले जसं की मशरूम वगैरे जे की इडिबल आहेत, खाण्याच्या योग्य असतात. त्यानंतर पेनिसिलियम जर कन्सिडर केलं तर अँटीबायोटिकमध्ये त्याचा वापर केला जातो. पण काही फंजाय जर कन्सिडर केले विच आर कॉजेस डिसीज टू द प्लांट्स अँड ॲनिमल, जसं की बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर पक्सिनिया, हे आपण कालपर्यंत बघितलेलं आहे. नाव इन अ टुडेज लेक्चर, नाव दिस वन इज द लास्ट लेक्चर ऑफ आवर दिस चॅप्टर. त्यामध्ये बघा आता फंजाय मी तुम्हाला सांगितलं होतं की फर्दर क्लासिफाय केले जातात, त्यांच्या स्ट्रक्चर, मोड ऑफ स्पोर फॉर्मेशन, त्यांचं स्पोर फॉर्मेशन कसं होते किंवा त्यांच्या फ्रुटिंग बॉडी म्हणजे बॉडी कशी आहे त्याच्यावरून फंजायचं डिवायडेशन होतं. सगळ्यात पहिल्यांदा डिव्हिजन बघा काय आहे, फायकोमायसिस. नाव व्हॉट इज मीन बाय फायकोमायसिस, ते बघा असे फंजाय दीज आर कॉमनली कॉल्ड ॲज अल्गल फंजाय, अशा फंजायला अल्गल फंजाय असं पण म्हटलं जातं. आता ह्यामध्ये मायसेलियम इज मेड अप ऑफ असेप्टेड सिनोसायटिक हायपी. आता तुम्हाला मायसेलियम म्हणजे मी काल सांगितलं होतं, आठवते का बघा. मायसेलियम म्हणजे काय तर त्यांच्यामध्ये जे फिलामेंट असतं, बरोबर, मग फिलामेंटस बॉडी जी असते, जसं की फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर हा फंजाय आहे, बरोबर. ह्या फंजायमध्ये खूप सारे असे धाग्यासारखं स्ट्रक्चर असतं, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ मायसेलियम. आणि ह्यांच्यामध्ये फायकोमायसिट्समध्ये जर कन्सिडर केलं तर मायसेलियम कसं आहे, असेप्टेड आहे, सिनोसायटिक हायपी आहे. असेप्टेड म्हणजे काल सांगितलं होतं, म्हणजे ज्याच्यामध्ये हे अशा प्रकारचे सेप्टा प्रेझेंट नसतील त्याला म्हटलं जातं असेप्टेड सिनोसायटिक हायपी. लक्षात येते का बघा. त्यानंतर ते कॉमनली ग्रो इन अ मॉइस्ट अँड डॅन हॅबिटॅट्स. बघा फायकोमायसिड जर कन्सिडर केले तर ते कुठे ग्रो होत आहेत तर मॉइस्ट आणि डॅम्प हॅबिटॅट्समध्ये. मॉइस्ट म्हणजे जिथं थोडीशी ओलसर जागा असेल किंवा डॅम्प म्हणजे जास्त दलदलीचं ठिकाण असेल तर अशा ठिकाणी ते ग्रो होतात. अँड ऑल्सो ग्रो ऑन डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर ॲज वेल ॲज इन अ ॲक्वॅटिक हॅबिटॅट. बघा जिथं डिकेईंग मॅटर आहे म्हणजे सडलेलं कुजलेलं असं ऑर्गॅनिक मॅटर आहे तर त्या ठिकाणी हे जास्तीत जास्त ग्रो होतात. किंवा ॲक्वॅटिक हॅबिटॅट, ॲक्वॅटिक हॅबिटॅट म्हणजे काय तर ते पाण्याच्या ठिकाणी सुद्धा हे ग्रो होतात. किंवा ॲज पॅरासाइट्स ऑन द प्लांट्स, किंवा प्लांटवरती सुद्धा ते ग्रो होतात. म्हणजे प्लांटमध्ये पण बघा मोस्टली पावसाळ्याच्या दिवसामध्ये प्लांटची जी बाहेरची साल आहे ती ओली असते, तर अशा ठिकाणी सुद्धा हे ग्रो होतात. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर म्युकर किंवा रायझोपस. आता रायझोपस हा असा फंजाय आहे जो ब्रेड मोल्डवरती, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ब्रेडवरती जो ग्रो होतो. बघा तुम्ही ब्रेड जर पॅक बंद डब्यामध्ये ठेवला 3 ते 4 दिवस आणि थोडंसं पाणी शिंपडून जर ठेवलं तर आपोआपच त्याच्यावरती रायझोपस ग्रो होतात. मग तुम्हाला जर हे करून बघायचं असेल तर तुम्ही घरी एक्सपेरिमेंट करून बघू शकता रायझोपसचं. आता ज्यावेळेस आपलं कॉलेज चालू होईल त्यावेळेस हे प्रॅक्टिकल आपण करणारच आहे. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा, रायझोपस जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही ब्रेड 2-4 दिवस ठेवून बघा, त्याच्यावरती आपोआप रायझोपस फंजाय ग्रो होईल. त्यानंतर नेक्स्ट वन इज अ अल्बिगो. सेकंड एक्झाम्पल काय सांगितलं, फायकोमायसिड्सचा अल्बिगो, ज्यालाच पॅरासायटिक फंगस म्हटलं जातं, जो की मस्टर्डवरती ग्रो होतो. आता मस्टर्ड म्हणजे ज्याला मराठीमध्ये मोहरी असं म्हटलं जातं. बघा मोस्टली आपण फोडणीमध्ये जी मोहरी वापरतो तर त्याला मस्टर्ड सीड्स असं म्हटलं जातं. तर ह्या मस्टर्डवरती मोहरीवरती पण फंगस ग्रो होतात, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ अल्बिगो. कधी पण तुम्ही ऑब्झर्व केलं असेल बघा, जर आपण पिकल म्हणजे ज्याला आपण लोणचं म्हणतो, बरोबर, लोणचं जर घातलं जर त्याकडे नीट लक्ष दिलं नाही तर त्याला बुरशी चढते. मग ॲक्च्युली ही बुरशी कुणामुळे येते तर त्याच्यामध्ये जी आपण मोहरी वापरतो फोडणीसाठी, तर ॲक्च्युअल त्या फोडणीमुळे किंवा त्या मोहरीमुळे तिथं फंगस ग्रो होतात, म्हणजे ज्याला अल्बिगो असं म्हटलं जातं. लक्षात आलं का बघा. म्हणजे थोडक्यात इथं म्युकरची डायग्राम दाखवली आहे, कशी प्रकारे दिसते बघा. आता हे जे आहेत दिस वन इज कॉल्ड ॲज अ स्पोरॅन्जिओफोर ज्याला म्हटलं जातं, म्हणजे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे. त्यानंतर
त्यानंतर ह्याच्या आतमध्ये खूप सारे स्पोर्स तयार झालेले आहेत विच इज कॉल्ड ॲज अ स्पोरॅन्जियम, ज्याच्या आतमध्ये स्पोर्स तयार होतात आणि ही जे फिलामेंट लाईक स्ट्रक्चर दिसतंय दॅट वन इज कॉल्ड ॲज अ हायपी. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा, हायपीचा वापर ते का करतात, तर एखाद्या पदार्थावरती जर ते ग्रो झाले, फॉर एक्झाम्पल इथं ब्रेड आहे आणि ह्या ब्रेडवरती हे ग्रो झालेत, तर ते हायपीचा यूज काय करतील, तर ब्रेडमधून जे काही त्यांना हवं आहे म्हणजे न्यूट्रिशन हवं आहे, खाद्यपदार्थ जे काही हवं आहे त्यांना जगण्यासाठी, तर ते सगळे हायपी थ्रू काय करतील, घेतील. लक्षात आलं का बघा. म्हणजे अशा प्रकारे हे म्युकर दिसतो. विच वन इज कॉल्ड एज अ फायकोमायसिस. म्हणजे फायकोमायसिसचे एक्झाम्पल काय देणार तुम्ही, म्युकर, रायझोपस आणि अल्बिगो. आणि हे जे कॅरेक्टर काय सांगणार, एक तर त्याला अल्गल फंजाय पण म्हटलं जातं. अल्गल फंजाय का म्हणतात, तर ते मोस्टली ॲक्वॅटिक हॅबिटॅट दाखवतं किंवा जिथं दलदलीचं ठिकाण आहे, मॉइस्ट प्लेस जास्त आहे, अशा ठिकाणी हे ग्रो होतात किंवा प्लांटवरती पण ग्रो होतात, म्हणून त्याला अल्गल फंजाय म्हटलेलं आहे. आणि त्यांच्यामध्ये मायसेलियम जे आहे म्हणजे फिलामेंट धाग्यासारखं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, असेप्टेड आहे, सिनोसायटिक आहे. लक्षात आलं का बघा. त्यानंतर सेकंड वन टाईप इज अ अस्कोमायसिट्स. नावं लक्षात ठेवा. सेकंड टाईप कोणता सांगितला, अस्कोमायसिस. नाव अस्कोमायसिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज सॅक फंजाय. ह्यांना सॅक फंजाय पण म्हटलं जातं. अँड दीज फंजाय आर मोस्टली, हे कसे असतात, मल्टी सेल्युलर असतात आणि रेअरली युनिसेल्युलर असतील. लक्षात येते का बघा. अस्कोमायसिट्स हे जर फंजाय कन्सिडर केले तर ते काय आहेत, मल्टीसेल्युलर आहेत, पण एकदम कमी ह्याच्यामध्ये ते काय सापडतात, तर युनिसेल्युलर सापडतात. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर ईस्ट. आता ईस्टबद्दल तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं होतं बघा, ज्याला सॅकरोमायसिस सेरिवेसी असं म्हटलं जातं, सायंटिफिक नेम आहे त्याचं ईस्टचं, जे की इडली, डोसा, ढोकळामध्ये हे वापरलं जातं. फर्मेंटेशन म्हणजे आंबवण्याची जी क्रिया असते किंवा अल्कोहोल ज्यावेळेस तयार केलं जातं, म्हणजेच बियर, विस्की, वाईन, माहिती आहे तुम्हाला, तर ह्यासाठी ईस्ट सेलचा वापर केला जातो. त्यानंतर नेक्स्ट बघा, आता ह्यांच्यामध्ये हायपी जर कन्सिडर केल्या, हायपी म्हणजे सांगितलं मी धाग्यासारखं स्ट्रक्चर, ह्या कशा असतात, तर अशा ब्रांच असतात, म्हणजे त्याला असे फाटे फुटलेले असतात. लक्ष येते का बघा. आणि सेप्टेड असतात. सेप्टेड ह्याचा अर्थ काय होतो, तर हे असे सेप्टा त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील आणि त्याच्या आतमध्ये सेंटरला हे असे न्यूक्लियस प्रेझेंट असतील. समजलं का बघा. म्हणजे थोडक्यात अस्कोमायसिस जर कन्सिडर केले तर ते मल्टीसेल्युलर आहेत, एकदम कमी ह्याच्यामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम सापडतात. त्याचं बेस्ट एक्झाम्पल ईस्ट देऊ शकतो. त्यानंतर त्यांचे हायपी ब्रांच आहेत, सेप्टेड आहेत. आता सॅक फंजाय जर कन्सिडर केले, म्हणजेच अस्कोमायसिस जर कन्सिडर केले, तर ते कॅन बी, एकतर ते डिकम्पोजर्स असू शकतात, पॅरासाइट्स असू शकतात किंवा कॉप्रोफायलस असू शकतात. आता कॉप्रोफायलसचा अर्थ काय होऊ शकतो बघा. कॉप्रोफायलस म्हणजे असे फंजाय जे डंकवरती म्हणजे शेणावरती जे ग्रो होतात त्याला कॉप्रोफायलस म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं, अस्कोमायसिसमधले जे काही फंजाय येतात एक्झाम्पल, एकतर ते डिकम्पोजर्स आहेत. डिकम्पोजर्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ते नेहमी जमिनीमध्ये राहतील आणि मोठ्या पदार्थाचं कन्व्हर्जन स्मॉल सबस्टन्समध्ये करतील. म्हणजे लार्ज सबस्टन्सचं कन्व्हर्जन कशामध्ये करतील, स्मॉल सबस्टन्समध्ये करतील, म्हणजेच डिकम्पोजर्स म्हणून ॲक्ट होतील. त्यानंतर पॅरासाइट्स पण असतात, म्हणजे दुसऱ्यांच्या बॉडीवरती सुद्धा ते ग्रो होऊ शकतात. आणि कॉप्रोफायलस म्हणजे काय, तर ते डंकवरती, शेणावरती सुद्धा ग्रो होऊ शकतात. कधी तुम्ही बघितलं असेल बघा, शेणावरती सुद्धा बुरशी येते, मग त्या फंजायला कॉप्रोफायलस असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल अस्कोमायसिसमधलं द्यायचं म्हटलं तर मॉरेल्स. आता मॉरेल्स म्हणजे काय, तर हा सुद्धा एक प्रकारचा फंजाय आहे. तुम्ही हनीकोंब बघितलं असेल बघा, हनीकोंब म्हणजे मधमाशाचं पोळं बघितलं असेल, कसं दिसतं रे, हे अशी जाळी 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 दिसते बरोबर. तर तशा प्रकारे हे फंजाय दिसतं विच इज कॉल्ड ॲज अ मोरेल्स. आणि दुसरं आहे ट्रफेल्स. आता ट्रफल्स जर कन्सिडर केलं तर तुम्हाला माहिती आहे का, ट्रफल्स जर कन्सिडर केले तर नेहमी ट्रफल्स हे जमिनीच्या आतमध्ये जसं बीट दिसतं तशा प्रकारे हे ट्रफल्स दिसतात आणि ह्या ट्रफलची भाजीसुद्धा बनवली जाते. लक्ष येते का बघा. म्हणजे मोरल्स आणि ट्रफेल्स हे जर दोन फंजाय कन्सिडर केले तर दे आर व्हरायटीज ऑफ सॅक फंजाय. हे सॅक फंजायसच आहेत दॅट आर कन्झ्युम ॲज अ डेलिकेसीस. आता डेलिकेसीसचा अर्थ काय होतो, तर फिटनेससाठी, म्हणजे चांगल्या प्रकारे त्यातून प्रोटीन मिळतं म्हणून फिटनेससाठी हे मोरेल्स आणि ट्रफल्स वापरले जातात. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की ट्रफल जे आहेत, आता आपल्या इथं नाही पण मोस्टली आउट ऑफ इंडिया ह्या ट्रफेल्सची भाजी बनवली जाते. त्यापासून भाजी बनवतात जी की प्रोटीन रिच आहे आणि जी डेलिकेसीसाठी वापरली जाते, म्हणजेच फिटनेससाठी. नेहमी बघा, फिटनेस म्हणजेच काय, तर जिथं
जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन घेतलं जातं, जसं की बॉडी बिल्डर वगैरे असतात, तर त्यासाठी मग ह्या ट्रफल्सचा पण वापर केला जातो, कारण ह्यांच्यामध्ये भरपूर साऱ्या अमाऊंटमध्ये प्रोटीन सापडत असतं. लक्षात आलं का बघा. म्हणजे थोडक्यात अस्कोमायसिसबद्दल जर सांगायचं म्हटलं तर काय सांगणार, त्यांना सॅक फंजाय म्हणतात, ते मल्टीसेल्युलर आहेत, रेअरली युनिसेल्युलर आहेत, जसं की एक्झाम्पल ईस्ट आपण देऊ शकतो जो की युनिसेल्युलर आहे. त्यानंतर त्यांची हायपी कशी आहे, ब्रांच आहे, सेप्टेड आहे. त्यानंतर सॅक फंजायचे एक्झाम्पल काय सांगणार, मोरेल्स, ट्रफल्स, किंवा अजून एक एक्झाम्पल आहे न्यूरोस्पोरा, नाव लक्षात ठेवा. आता न्यूरोस्पोरा जर कन्सिडर केलं तर इज युजफुल इन जेनेटिक अँड बायोकेमिकल ॲसे. बघा, न्यूरोस्पोरा हा जर फंजाय कन्सिडर केला तर तो जेनेटिक आणि बायोकेमिकल ॲसेमध्ये वापरला जातं. ॲसे म्हणजे काय, तर एखाद्याची क्वालिटी जर टेस्टिंग करायची असेल, लक्षात येते का बघा. नेहमी बघा, इंडस्ट्रीमध्ये एखादा पदार्थ जर बनवला किंवा एखादा सबस्टन्स जर बनवला तर त्याची क्वालिटी चेक केली जाते. मग ह्या क्वालिटी चेक करण्यासाठी न्यूरोस्पोरा फंजायचा वापर केला जातो. म्हणजे जेनेटिक आणि बायोकेमिकल ॲसेमध्ये, म्हणजे जिथं जेनेटिक्स जीन्सवरती रिसर्चेस चालतात किंवा एखाद्या बायोकेमिकलवरती रिसर्चेस चालतात, तर अशा लॅबमध्ये न्यूरोस्पोरा नावाच्या फंजायचा वापर केला जातो फॉर द टेस्टिंग क्वालिटी. लक्षात आलं का बघा. त्यानंतर नेक्स्ट जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर अस्परजिलस हे एक एक्झाम्पल येतं अस्कोमायसिसमधलं. अस्परजिलस नायगर ही एक स्पीसीज आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे पेनिसिलियम, त्यानंतर क्लॅव्हिसेप्स, न्यूरोस्पोरा, सॅकरोमायसिस, हे सगळे अस्कोमायसिसमध्ये येतात. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा, अस्परजिलस, पेनिसिलियम, क्लॅव्हिसेप्स, न्यूरोस्पोरा, सॅकरोमायसिस, म्हणजे ज्याला आपण ईस्ट म्हणतो, तर हे सगळे कशामध्ये येतात, तर अस्कोमायसिस ह्या ग्रुपमध्ये येतात. लक्षात आलं का बघा. म्हणजेच थोडक्यात जर इथं सांगायचं म्हटलं तर बघा, अस्परजिलसचं जर डायग्रॅम बघितली तर हे अशा प्रकारे अस्परजिलस दिसतात. आता ही जी डायग्रॅम आहे ती मायक्रोस्कोपिक आहे, म्हणजे मायक्रोस्कोपमधून बघितलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे आता इथं हे जे आहे ह्याला आपण काय म्हटलो तर स्पोरॅन्जिओफोर म्हटलं, बरोबर. आणि हे जे दिसतं आहे ते हायपी आहे. आणि ही ते जे तुम्हाला असे दिसत आहेत ह्यांना कोनिडिया असं म्हटलं जातं, कोनिडिया, किंवाच त्यांना काय म्हटलं जातं, स्पोर्स असं म्हटलं जातं. म्हणजेच हे जे एक स्पोर जर इथं येऊन पडला तर त्यापासून परत नवीन अस्परजिलस तयार होईल. लक्षात आलं का बघा. एकदम साधे सोपं कन्सेप्ट आहे. त्यानंतर तिसरा टाईप आहे बेसिडिओमायसिट्स. आता बेसिडिओमायसिट्स म्हणजे काय, तर ह्यांना कॉमनली क्लब फंजाय असं पण म्हटलं जातं. आता ह्याला क्लब फंजाय का म्हणतात, तर ह्या नावातच तुम्हाला कळते. क्लबचा अर्थ काय रे, तर एकत्र येणे, बरोबर. म्हणजेच क्लब फंजाय म्हणजे काय, तर नेहमी ह्यांच्या ज्या हायपी असतात, लक्षात येते का बघा, म्हणजेच असं फिलामेंट जे असतात ते एकत्र असतं, सो दे आर कॉल्ड ॲज अ क्लब फंजाय. आता त्यासाठी बेस्ट एक्झाम्पल मशरूम आपण देतो. तुम्ही मशरूम कधी बघितला असेल बघा, बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती असेल किंवा हातात पण तुम्ही घेतला असेल. मशरूम जर उलटं करून बघितलं तर त्या असं छत्रीच्या आकारात अशा खूप साऱ्या लाईन्स दिसतात, बरोबर, इथं जे की तुम्हाला बघायला मिळतात. तर म्हणजेच काय, तर हे एकत्र आलेले असतात, ज्यालाच क्लब फंजाय असं पण म्हटलं जातं. म्हणजेच ते कसे असतात, दे हॅव ब्रांच सेप्टेड हायपी. आता ह्यांच्यामध्ये हायपी जर कन्सिडर केली, म्हणजे थ्रेड लाईक स्ट्रक्चर हे जर कन्सिडर केलं तर ते कसं असतं, ब्रांच असतं आणि त्याच्यामध्ये अशा सेप्टा, हे अशा प्रकारच्या सेप्टा प्रेझेंट असतात आणि त्याच्या आतमध्ये मग सेंटरला न्यूक्लियस प्रेझेंट असेल. आता ह्याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर ॲगॅरिकस म्हणजेच मशरूम, त्यानंतर गोनॅडोडर्मा ज्याला ब्रॅकेट फंजाय असं म्हटलं जातं, किंवा युस्टिलॅगो म्हणजे स्मट्स असं त्याला म्हटलं जातं. आणि दुसरं एक्झाम्पल आहे पक्सिनिया, ज्याला रस्ट म्हटलं जातं. आता याला रस्ट का म्हटलं जातं, तर हा पक्सिनिया मी सांगितलं होतं, आठवते का बघा. पक्सिनिया जर कन्सिडर केला तर हा असा फंजाय आहे जो प्लांट आणि ॲनिमलसाठी हार्मफुल आहे किंवा त्यांच्यामध्ये तो डिसीज कॉज करतो. आता रस का म्हटलेले, तर पक्सिनिया जर प्लांटवरती बसला तर ब्लॅक कलरची पावडर तो त्या लीफवरती तयार करतो. तुम्ही कधी बघितलं असेल बघा, एखाद्या प्लांटला रोग लागतो किंवा त्याच्यावरती बुरशी ग्रो होते, तर अशी पांढऱ्या कलरची किंवा काळ्या कलरची पावडर तयार होते, ज्यालाच रस्ट म्हटलं जातं. मग अशा प्रकारे डिसीज ते प्लांटमध्ये किंवा ॲनिमलमध्ये प्रोड्यूस करू शकतात. म्हणजे थोडक्यात बेसिडिओमायसिट्सबद्दल लक्षात आलं का बघा. कॉमनली त्यांना काय म्हटलं जातं, क्लब फंजाय म्हटलं जातं. ते कसे आहेत, ब्रांच्ड आहेत, सेप्टेड हायपी आहे. एक्झाम्पल लक्षात ठेवा, अगॅरिकस, गॅनोडर्मा, त्यानंतर उस्टिलॅगो आणि पक्सिनिया हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत.
आता मशरूम जर कन्सिडर केलं तर मशरूम पण 2 प्रकारचे असतात बघा. 2 प्रकार का म्हटलं मी, कारण काही मशरूम जे असतात ते इडिबल असतात. इडिबल म्हणजे खाण्याच्या योग्य असतात आणि काही जे असतात ते हार्मफुल असतात. लक्षात घ्या नेहमी, जेवढा मशरूम सुंदर दिसायला, बघा मी काय म्हणते, जेवढा मशरूम सुंदर दिसायला तेवढाच तो हार्मफुल असतो, पॉयझनस असतो. लक्षात येते का बघा. आणि काही मशरूम, आता मशरूम मग कोणते इडिबल आहेत, तर जे वीट स्ट्रॉवरती, बघा मी काय म्हणले, वीट स्ट्रॉ म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती असेल की गव्हाच्या ज्या काड्या असतात त्याच्यावरती फंजाय ग्रो केले जातात, बरोबर, मशरूम ग्रो केले जातात. तर हे जे मशरूम आहेत तर त्यांना आपण इडिबल म्हणतो किंवा ते खाण्याच्या योग्य असतात. पण जे झाडाच्या खाली किंवा कुठेही भिंतीवरती वगैरे ग्रो होतात ते ॲक्च्युली पॉयझनस असतात. ते चुकूनही खाऊ नका किंवा त्याची भाजी करू नका. आता मशरूम जर कन्सिडर केला तर एक थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी सांगते. मशरूम जर कन्सिडर केला तर मशरूममध्ये इतकं प्रोटीन प्रेझेंट असतं की ते आपल्या बॉडीसाठी खूप युजफुल असतं. म्हणून महिन्यातून एकदा तरी मशरूमची भाजी खावी. म्हणजे जेवढं प्रोटीन तुम्हाला नॉनव्हेज खाल्ल्यानंतर मिळत नाही तेवढं सगळ्यात जास्त प्रोटीन हे मशरूममधून मिळत असतं. म्हणून मशरूम हे चांगलं आहे भाजी, किंवा मशरूम हे चांगलं आहे हेल्थसाठी, ज्यापासून भरपूर सारं अमाऊंटमध्ये प्रोटीन मिळतं. लक्षात आलं का बघा. त्यानंतर नेक्स्ट वन टाईप इज अ ड्यूटेरोमायसिट्स. आता ड्यूटेरोमायसिट्स हा एक चौथा टाईप आहे फंजायचा. त्यामध्ये जर कन्सिडर केलं तर दीज आर कॉल्ड, ह्यांना इनपरफेक्ट फंजाय असं म्हटलेलं आहे. कारण ह्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन जर कन्सिडर केलं तर ते कसं होतं, असेक्शुअली होतं. म्हणजे मेल फिमेल असं काहीही त्यांच्यामध्ये प्रेझेंट नसतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन ते दाखवतात. म्हणजे स्पोर फॉर्मेशन थ्रू ते रिप्रोडक्शन दाखवतील. एज अ बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवा, अल्टरनारिया आणि कलेक्टोट्रायकम. 2 नावं लक्षात ठेवा, अल्टरनारिया आणि कलेक्टोट्रायकम. आता अल्टरनारियाचा इथं फोटोग्राफ दिलेला आहे बघा. हे जे आहे ते प्लांटवरती फंगस ग्रो झालेला आहे, म्हणजे असे ब्लॅक कलरचे स्पॉट तुम्हाला दिसत आहेत. आणि मायक्रोस्कोपच्या अंडर जर ते बघितलं तर हे अशा प्रकारे स्ट्रक्चर दिसतं, जे की अल्टरनारियाचं आहे. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर ड्यूटेरोमायसिसमधले सुद्धा अल्टरनारिया जे एक्झाम्पल आहे, दे मे कॉजेस डिसीजेस टू द प्लांट. लक्षात आलं का बघा. म्हणजेच थोडे मशरूम थोडे फंजाय जे आहेत ते हार्मफुल असतात आणि काही युजफुल पण असतात किंवा इडिबल पण असतात. लक्षात आलं का बघा. म्हणजे असे 4 टाईप्स पडतात फंजायचे: फायकोमायसिट्स, अस्कोमायसिट्स, बेसिडियोमायसिट्स आणि ड्यूटेरोमायसिस. एकदम सोप्पा कन्सेप्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट वन बघू आपण, किंगडम ॲनिमेलिया, जो की आपला 5वा किंगडम आहे. म्हणजे ऑलरेडी मी सांगितलं होतं की 5 किंगडम क्लासिफिकेशन RH विटाकरने दिलं होतं. त्यामधले आपण 4 बघितले. कोणते कोणते? मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी आणि फंजाय. नाव 5th वन किंगडम इज ॲनिमॅलिया, जे की लास्ट किंगडम आहे. आता किंगडम ॲनिमॅलिया जर कन्सिडर केलं तर बघा कॅरेक्टर काय सांगणार आपण. मेंबर्स ऑफ दिस किंगडम आर हेटेरोट्रॉप्स. ह्यातले मेंबर्स कसे असतात? हेटेरोट्रॉप्स असतात, बरोबर. हेटेरोट्रॉप्स म्हणजे काय? जे दुसऱ्यांवरती अवलंबून असतात फूडसाठी. त्यानंतर दे आर अडॅप्टेड टू होलोझॉईक न्यूट्रिशन. आता होलोझॉईक न्यूट्रिशन का म्हटलेलं आहे, तर न्यूट्रिशन जर कन्सिडर केलं तर ते म्हणजेच प्लांटला पण खातील आणि ॲनिमल्सला पण खातील, म्हणून त्यांना होलोझॉईक न्यूट्रिशन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर मोस्ट ऑफ देम हॅव कॅपॅसिटी ऑफ लोकोमोशन. आता भरपूर सारे ॲनिमॅलियामधले जर कन्सिडर केले तर त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते लोकोमोशनची. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, बरेचसे ॲनिमल जर कन्सिडर केले तर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होऊ शकतात. त्यानंतर ते कसे आहेत? मल्टीसेल्युलर आहेत, युकॅरियोट्स आहेत आणि त्यांच्यामध्ये सेल वॉल नसतो आणि क्लोरोफिल पण ॲबसेंट असतं. त्यानंतर ग्रोथ जर कन्सिडर ह्यांच्यामध्ये केली तर ग्रोथ इज डिटर्मिनेट. डिटर्मिनेट ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, तर एक डेफिनाईट पॅटर्नने ग्रोथ होती. म्हणजे बघा, मोस्टली ह्युमन बिंग जर कन्सिडर केले तर साधारण 18 ते 30 वयापर्यंतच त्यांची ग्रोथ असते. नंतर हळूहळू ग्रोथ त्यांची काय होते, कमी होते. म्हणजेच एक डेफिनाईट पॅटर्नमध्ये ग्रो होत असते किंवा ग्रोथ होत असते. म्हणजे थोडक्यात किंगडम ॲनिमॅलियाचे कॅरेक्टर लक्षात आले का बघा. ते कसे आहेत? हेट्रोट्रॉप्स आहेत, होलोझॉईक न्यूट्रिशन दाखवतात,
लोकोमोशन दाखवतात, मल्टीसेल्युलर आहेत, युकॅरियोटिक आहेत, सेल वॉल ॲबसेंट असतं, क्लोरोफिल ॲबसेंट असतं आणि एक विशिष्ट प्रकारची ते ग्रोथ दाखवतात किंवा एक डेफिनाईट पॅटर्न दाखवतात. आता ऑलरेडी किंगडम ॲनिमॅलिया तुम्ही झुलॉजीमध्ये स्टडी केलेला आहे, त्याच्यामुळे वेगळे काही कॅरेक्टर सांगायची मला तरी गरज वाटत नाही आहे. आणि किंगडम प्लांटी जो आहे तो आपण डीपमध्ये सेकंड चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे. नेक्स्ट चॅप्टर जो आपण चालू करतो आहे किंगडम प्लांटी, बरोबर. म्हणजे इथपर्यंत 5 किंगडम तुम्हाला सायलेंट फीचर लक्षात आले का? एकदम सोपे आहेत बघा. काही डाऊट असेल तरी मला पर्सनल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट वन आहे पॉईंट व्हायरसेस. आता व्हायरसेस जर कन्सिडर केले तर व्हायरसेस किंवा विरॉइड्स जर कन्सिडर केले तर हे असेल्युलर ग्रुपमध्ये येतात, म्हणजे असेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये येतात. असेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय, तर ज्यांच्यामध्ये सेलच ॲबसेंट असते, म्हणजे जसं की मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट किंवा गॉल्गी बॉडीज, ह्या ज्या सेल ऑर्गॅनेलिज आहेत किंवा सेल अख्खी आहे ती ॲबसेंटच असते, म्हणून त्यांना 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये इन्क्लूड केलेलं नाही. लक्षात येते का बघा. म्हणजे व्हायरसेस आणि विरॉइड्स हे सेपरेट आहेत, ते 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये येत नाहीत. म्हणजे विताकरने त्यांना त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं नाही का, तर त्यांच्यामध्ये सेलच नाही आहे. आत्तापर्यंत जेवढे आपण ऑर्गॅनिझम बघितले एकतर ते युनिसेल्युलर आहेत किंवा मल्टीसेल्युलर आहेत, म्हणजेच प्रोकॅरियोटिक आहेत किंवा युकॅरियोटिक आहेत. पण व्हायरसेस आणि विरॉइड जर कन्सिडर केले तर देर इज ॲब्सेन्स ऑफ सेल, म्हणून ते 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये येत नाहीत. मग आपण थोडंसं डीपमध्ये बघू व्हायरसेसबद्दल. आता व्हायरसेस जर कन्सिडर केले तर व्हायरसेस वेअर नेम सो बाय. आता व्हायरसेस हे नाव कोणी दिलं, तर लुईस पाश्चरने दिलं. नाव लक्षात ठेवा, लुईस पाश्चर नावाच्या सायंटिस्टने त्यांना व्हायरसेस नाव का दिलं, तर व्हायरस ह्या शब्दाचा अर्थ होतो विनोम किंवाच पॉयझन. लक्षात येते का बघा. व्हायरस ह्या शब्दाचा अर्थ काय आहे, विनोम किंवा पॉयझन. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, व्हायरस कितीही चांगला असू दे तो हार्मफुलच असतो, तो डिसीजच कॉज करतो, म्हणून त्याला पॉयझन असं म्हटलेलं आहे किंवा विनोम असं म्हटलेलं आहे. त्यानंतर व्हायरसेस जर कन्सिडर केले तर दिस ऑब्लिगेट पॅरासाइट्स वेअर गिवन द नेम व्हायरस. आता व्हायरस हे नाव कुणी दिलं, तर बाय MG बिजेनेक ह्यांनी दिलं, बिजिरनेक यांनी दिलं. म्हणजे आफ्टर द ऑब्झर्वेशन दॅट दे वर एबल टू मायग्रेट इन अगार जेल. बघा, त्यांनी असं का नाव दिलं, तर त्यांनी व्हायरसेसला आधी ऑब्झर्व केलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हे जे व्हायरसेस आहेत ते अगार जेलवरती मायग्रेट होऊ शकतात. आता अगार जेल म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. मला वाटतं तुम्ही टिश्यू कल्चर स्टडी केलं असेल 9वी 10वीमध्ये, बरोबर. तर त्याच्यामध्ये एक असं व्हाईट कलरचं लिक्विड टाकलं जातं जे की पूर्ण असं जेल लाईक सबस्टन्स दिसतं. म्हणजे तुम्ही जे हेअरला जेल लावता ना, तशा प्रकारे ते व्हाईट कलरचं जेल असतं आणि दॅट वन इज कॉल्ड ॲज अ आगार. त्याला आगार आगार असं म्हटलं जातं. आणि हे जे आगार आहे ते कशापासून बनवतात, तर रेड अल्गी जी आहे, रेड अल्गी म्हणजे लाल कलरचं जे शेवाळ आहे त्याच्यापासून हे आगार जेल बनवलं जातं. त्याच्यावरती आपण कोणताही बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस आर्टिफिशियली तयार करू शकतो. लक्षात येते का बघा मी काय म्हटले, कोणताही बॅक्टेरिया किंवा व्हायरस आपण आर्टिफिशियली म्हणजे लॅबमध्ये आगार जेलवरती आपण व्हायरस किंवा बॅक्टेरिया तयार करू शकतो. म्हणजे थोडक्यात आगार जेल लक्षात आलं का बघा. म्हणजेच आगार जेलवरती ते मायग्रेट होत आहेत व्हायरसेस, म्हणून मग त्यांनी नाव काय दिलं, त्यांना व्हायरस असं नाव दिलं. म्हणजेच दस बिंग ॲन इन्फेक्शियस सोल्युबल एजंट. मग त्याच्यामुळे त्यांच्या असं लक्षात आलं की तो इन्फेक्शियस आहे, म्हणजे आगार जेलवरती ग्रो होतो आहे म्हणजेच नक्की तो इन्फेक्शियस आहे, डिसीज कॉज करतो. आणि म्हणून त्या फिल्ट्रेटला म्हणजे आगार आणि हा व्हायरस मिळून फिल्ट्रेट तयार होतं, बरोबर. मग त्या अख्ख्या फिल्ट्रेटला त्यांनी नाव काय दिलं, कॉन्टॅजियम वायवम फ्लुइडम. लक्षात आलं का बघा नाव, कॉन्टॅजियम वायवम फ्लुइडम असं नाव दिलं त्या फिल्ट्रेटला. and it was the scientist Stanley who demonstrated that viruses are inert outside the host cell and can be crystallized. बघा, नंतर मग पुढे जाऊन स्टेनले नावाच्या सायंटिस्टने त्या व्हायरसेसवरती रिसर्च केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की होस्ट सेलवरती, होस्ट सेल म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू ह्युमन बॉडी, तर ह्युमन बॉडीवरती हे व्हायरसेस जाऊन बसतात आणि आतमध्ये गेल्यानंतर ते क्रिस्टलाइज स्ट्रक्चर तयार करतात, म्हणजे थोडेफार क्रिस्टलसारखे होतात. म्हणून त्यांनी काय नाव दिलं किंवा त्यांनी असं सांगितलं की ते इनर्ट होऊ शकतात किंवा
होस्ट सेलच्या वरती जाऊन बसतात आणि क्रिस्टलाइन स्ट्रक्चर फॉर्म होतात। आणि नंतर मग त्यांनी काय सांगितलं, तर त्यांची जी बॉडी आहे ती पूर्णपणे कशाने बनलेली आहे, तर प्रोटीनने बनलेली आहे। म्हणजे थोडक्यात व्हायरसेसचे कॅरेक्टर लक्षात आले का बघा। सगळ्यात आधी काय सांगितलं, लुईस पाश्चरने व्हायरसेसचं मिनिंग सांगितलं, विनोम किंवा पॉयझन। आणि व्हायरसेस हा शब्द कुणी दिला त्यांना, तर MJ बिजेनेकने दिला, बरोबर। का दिला, तर त्यांनी आगार जेलवरती ते मायग्रेट होत आहेत, मग ते मायग्रेट होत आहेत म्हणून त्यांनी ते ऑब्झर्व केलं आणि व्हायरसेस त्यांना नाव दिलं। त्यानंतर त्यांना पुढे जाऊन त्यांनी काय केलं, इन्फेक्शियस असल्यामुळे त्या फिल्ट्रेटला त्यांनी काय म्हटलं, कोंटॅजियम वायवम फ्लुइडम असं म्हटलेलं आहे। नंतर पुढे जाऊन स्टेनले नावाच्या सायंटिस्टने व्हायरसेसवरती रिसर्चेस केले। त्यांनी असं सांगितलं की होस्ट सेलवरती ते आउटसाईडला बसतात आणि क्रिस्टलाइन स्ट्रक्चर तयार करतात आणि पूर्ण त्यांची बॉडी कशाने बनलेली आहे, प्रोटीनने बनलेली आहे। ओके, त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर बघू व्हायरसेसचे आपण। आता व्हायरसेस जर कन्सिडर केले तर व्हायरसेस लॅक देअर ओन सेल मशिनरी। बघा, व्हायरसेसमध्ये स्वतःची अशी सेलची मशिनरी नसते, म्हणजे त्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस, गॉल्गी बॉडी असं काहीही प्रेझेंट नसतं, म्हणजे स्वतःचं सेलचं त्यांचं काहीच नसतं। दे हॅव प्रोटीन कोड कॅप्सिड अराउंड न्यूक्लिक ॲसिड स्ट्रँड। बघा, त्यांच्यामध्ये फक्त काय प्रेझेंट असतं, तर प्रोटीन कोड प्रेझेंट असतो। प्रोटीन कोड म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल व्हायरसेस जर कन्सिडर केलं तर अशा प्रकारे पण स्ट्रक्चर दिसतं व्हायरसेसचं, बरोबर। हे जे बाहेरचं प्रोटीनचं कोट आहे, दिस वन इज कॉल्ड ॲज अ कॅप्सिड, ह्याला काय म्हटलं जातं, कॅप्सिड म्हटलं जातं। आणि ह्याच्या आतमध्ये DNA किंवा RNA प्रेझेंट असतो। बघा मी काय म्हटले, DNA किंवा RNA प्रेझेंट असतो, लक्षात येते का बघा। म्हणजेच त्यांच्यावरती काय असतं, तर हे प्रोटीनचं कॅप्सिड प्रेझेंट असतं आणि त्याच्या आतमध्ये काय असतं, तर DNA किंवा RNA म्हणजे जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतं, म्हणून त्यांना असेल्युलर ऑर्गॅनिझम म्हटलेले, सेल नसलेले। लक्षात आलं का बघा। त्यानंतर व्हायरसेस आर इनॲक्टिव्ह आउटसाइड अ होस्ट सेल। बघा, व्हायरसेस हे होस्ट सेलच्या जर बाहेर असतील, म्हणजे माहिती आहे तुम्हाला व्हायरसेस नेहमी एकतर प्लांटमध्ये जातात, ॲनिमलमध्ये जातात किंवा ह्युमन बिंगमध्ये जातात। ते जर कोणत्याच बॉडीवरती नसतील किंवा बॉडीच्या आतमध्ये ते जर एंटर नाही झाले तर ते कसे असतात, इनॲक्टिव्ह असतात। आणि ज्यावेळेस त्यांना होस्ट बॉडी किंवा होस्ट सेल मिळेल, म्हणजे ज्यावेळेस ते प्लांटमध्ये किंवा ॲनिमलमध्ये किंवा ह्युमन बिंगमध्ये एंटर करतील, तर त्यावेळेस मग ते ॲक्टिव्ह होतील। ॲक्टिव्ह होतील म्हणजे काय होतील, तर बघा फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर केलं, ही ह्युमनची सेल आहे, बरोबर। ह्या ह्युमनच्या सेलच्या बाहेर ते कसे असणार आहेत, इनॲक्टिव्ह असणार आहेत। आणि सेलच्या आतमध्ये ज्यावेळेस जातील, आता आतमध्ये जातात म्हणजेच काय करतात, तर त्यांचा जो DNA आहे आतमध्ये किंवा RNA आहे तो त्या होस्टच्या सेलमध्ये सोडतात, म्हणजे थोडक्यात ह्युमन सेलमध्ये ते सोडतात। आणि आतमध्ये सोडल्यानंतर ते पूर्णपणे तिथला चार्ज घेतात, म्हणजे आता ह्युमन्सच्या सेलमध्ये भरपूर सारे सेल ऑर्गॅनिलीज आहेत, बरोबर। त्यांचं स्वतःचं न्यूक्लियस असतं, न्यूक्लियसच्या आतमध्ये DNA असतो, बरोबर। मग हे काय करतात, स्वतः तिथं सेलच्या आतमध्ये जातात, तिथला सगळा सेल्युलर चार्ज घेतात आणि म्हणतात आता मी इथं आलो आहे, इथं सगळं माझं राज्य चालणार आहे। लक्षात आलं का बघा। मग ते राज्य चालवल्यानंतर ते काय करतात, त्यांचं काम वाढतं ना आतमध्ये गेल्यावर, मग काम वाढल्यामुळे मग ते काय म्हणतात, आता आपल्याला माणसं कमी पडतात काम करायला, म्हणून ते काय करतात, तर स्वतःच डुप्लिकेट होतात, म्हणजे एकाचे दोन, दोनाचे तीन असे DNA स्वतःचेच ते तयार करतात। म्हणजेच त्यांच्या लक्षात आलं का बघा, होस्ट सेलच्या आतमध्ये जाऊन ते काय करतात, डुप्लिकेशन करतात, म्हणजेच एकाचे दोन, दोनाचे तीन असे व्हायरसेस खूप सारे ते तयार करतात। म्हणूनच व्हायरसेस दस कॅन बी कॉल्ड, म्हणून त्यांना इन्फेक्शियस न्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल्स असं पण म्हटलं जातं। म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं का बघा, सुरुवातीला व्हायरसेस इनॲक्टिव्ह असतात, होस्टच्या बॉडीमध्ये गेल्यावर म्हणजे ह्युमन बिंग असेल, ॲनिमल असेल किंवा प्लांट असेल, त्यांच्या सेलमध्ये गेल्यावर ते ॲक्टिव्ह होतील। ॲक्टिव्ह झाल्यानंतर तिथला सगळा सेलचा चार्ज ते घेतील, म्हणजे ते स्वतः हेड होतील तिथले आणि स्वतः सगळं ठरवतील की सेलनी कसं वागायचं। लक्षात येते का बघा। आणि त्याच्यामुळे मग तिथं त्यांना कामाला कमतरता मिळते, माणसांची काम वाढतं ना, म्हणून मग ते ड्युप्लिकेट होतात, एकाचे दोन, दोनाचे तीन असे तयार होतात आणि म्हणून त्यांना इन्फेक्शियस न्यूक्लिओ प्रोटीन पार्टिकल्स असं म्हटलं जातं।
लक्षात आलं का बघा. त्यानंतर नेक्स्ट टाईप ऑफ व्हायरसेस आपण बघू. आता व्हायरसेसचा टाईप जर कन्सिडर केला तर ॲज पर जेनेटिक मटेरियल व्हायरसेस आर ग्रुप्ड ॲज DNA और RNA व्हायरसेस. बघा आत्ताच मी सांगितलं, एक तर व्हायरसेसमध्ये DNA तरी असतो किंवा RNA तरी असतो, दोन्ही एकत्र राहत नाहीत. तसं ह्युमन बॉडी जर कन्सिडर केली तर ह्युमन बॉडीमध्ये RNA आणि DNA दोन्ही आपल्याला सापडतात. लक्षात येते का बघा. पण व्हायरसेस जर कन्सिडर केले तर व्हायरसेसमध्ये एकतर DNA असतो किंवा RNA प्रेझेंट असतो. पण लक्षात घ्या नेहमी, DNA असेल व्हायरसेसमध्ये तर तो आपल्याला किल करता येऊ शकतो, पण RNA ज्या व्हायरसेसमध्ये असतो तो हार्मफुल असतो, पटकन तो किल केला जात नाही किंवा कोणतंच अँटीबायोटिक किंवा कोणतंच मेडिसिन त्याच्यावरती काम करत नाही. आणि आत्ताचा जो आपला कोरोना व्हायरस आहे ॲक्च्युली त्याच्यामध्ये RNA प्रेझेंट आहे, म्हणून आत्तापर्यंत लगेच त्याच्यावरती कोणतंच मेडिसिन शोधण्यात आलेलं नाही किंवा ते अवघड जाते शोधायला. लक्षात येते का बघा. मग आता प्रोटीन कोड जर कन्सिडर केला तर प्रोटीन कोडलाच मी सांगितलं कॅप्सिड असं म्हटलं जातं. म्हणजे व्हायरसच्या अराउंड जे कोट प्रेझेंट असतं दॅट वन इज कॉल्ड ॲज अ कॅप्सिड, जे की कशाने बनलेलं आहे, प्रोटीननी बनलेलं आहे आणि इज मेडअप ऑफ स्मॉलर युनिट्स ज्याला कॅप्सोमियर्स असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे कॅप्सिड आहे ते छोट्या 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 युनिट्सने बनलेले, विच वन इज कॉल्ड ॲज अ कॅप्सोमियर्स. आता कॅप्सोमियर जर कन्सिडर केले तर ते कसे अरेंज केले जातात तर बाय पॉलीहेड्रल किंवा हेलिकल फॉर्म्सने ते अरेंज केले जातात. जसं की तुम्हाला इथं डायग्राममध्ये बघायला मिळेल बघा. इथं टोबॅको मोझॅइक व्हायरस म्हणजे प्लांटवरती जो व्हायरस असतो त्याचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. इथं तुम्हाला व्हायरस दिसतोय बघा. आता हे जे छोटे छोटे असे राऊंडेड स्ट्रक्चर दिसत आहेत ह्याला कॅप्सोमियर्स म्हटलेले, बरोबर. आणि ह्या दोन कॅप्सोमियर्सच्या मध्ये जी जागा असते, जी पिच म्हटलेले, तर ते किती असते तर 23 अँगस्ट्रॉंग युनिट असते. आता तुम्हाला माहिती आहे नेहमी DNA हा एंगस्ट्रॉंग युनिटमध्ये मोजला जातो, बरोबर. DNA चं जे युनिट आहे, जसं की लेंथ आपण सेंटीमीटर मीटरमध्ये मोजतो, तसंच DNA हा एंगस्ट्रॉंग युनिटमध्ये मोजला जातो. मग तिथलं पिच म्हणजे दोन क्लॅस्टोमियरमधली जी जागा आहे ती किती आहे, 23 अँगस्ट्रॉंग युनिट एवढी आहे. त्यानंतर इथं त्यांच्यामध्ये तुम्हाला RNA प्रेझेंट दिसतोय, बरोबर. आणि ह्याचा जो रेडियस आहे RNAचा तो किती आहे, 40 अँगस्ट्रॉंग युनिट एवढा आहे. आणि इथं आतमध्ये एक हॉलो कोर दिसतोय, बरोबर. हॉलो कोर दिसतोय आतल्या बाजूला इकडच्या साईडला, बरोबर. मग अशा प्रकारे हा व्हायरस दिसतो ज्याला टोबॅको मोझॅइक व्हायरस असं म्हणतात, जो की प्लांटमध्ये सापडतो. लक्षात आलं का बघा. म्हणजेच हे हेलिकल स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळेल, म्हणजे असं पूर्ण गुंडळ्या गुंडळ्या केलेलं दिसते. म्हणजे थोडक्यात तुमचं स्ट्रक्चर लक्षात आलं का बघा व्हायरसचं. त्यानंतर द जेनेटिक मटेरियल इन व्हायरस इज आयदर, आत्ताच मी सांगितलं जेनेटिक मटेरियल एकतर RNA असतं, मग ते सिंगल स्टँडर्ड RNA असेल किंवा डबल स्टँडर्ड RNA असेल. सिंगल स्टँडर्ड म्हणजे असा असेल आणि डबल स्टँडर्ड म्हणजे असा असेल, बरोबर. हे तुम्हाला झालेलं आहे 8-9 स्टँडर्डमध्ये. व्हायरसेस दॅट इन्फेक्ट बॅक्टेरिया, आता हे इंटरेस्टिंग आहे. असे व्हायरसेस जे बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात बघा. म्हणजे असे पण काही व्हायरसेस आहेत जे बॅक्टेरिया, आता बॅक्टेरिया किती लहान असतात रे, तर त्यांनासुद्धा ते डिसीज कॉज करतात. तर अशा व्हायरसेसला बॅक्टेरियोफाजेस असं म्हटलं जातं. नाव लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये नॉर्मली डबल स्ट्रँडेड DNA प्रेझेंट असतो. लक्षात आलं का बघा. आता टाईप्स ऑफ व्हायरसेसमध्ये मी तुम्हाला सांगितलं कोणते कोणते आहेत. एक तर व्हायरस असा आहे ज्याच्यामध्ये पॉलीहेड्रल किंवा हेलिकल फॉर्मचं स्ट्रक्चर असतं. आणि दुसरा व्हायरस म्हणजे काय सांगितलं मी, एकतर त्यांच्यामध्ये RNA असेल किंवा DNA असेल, बरोबर, जेनेटिक मटेरियल. किंवा काही व्हायरसेस असे आहेत जे बॅक्टेरियाला डिसीज कॉज करतात, ज्याला बॅक्टेरियोफाज असं म्हटलं जातं. नाव लक्षात ठेवा, बॅक्टेरियोफाज. आणि नॉर्मली त्यांच्यामध्ये डबल स्ट्रँडेड DNA असतो. आता हे जर बेस्ट एक्झाम्पल जर बॅक्टेरियोफाजचं द्यायचं म्हटलं तर हे अशा प्रकारे बॅक्टेरियोफाज दिसतात बघा. आता इथे तुम्हाला दिसेल हे जे कोटिंग आहे हे हेड आहे, बरोबर. त्यानंतर तिथं खाली जे दिसते ते कोर आहे किंवा त्याच्या इथं कॉलर आहे, बरोबर. म्हणजे आपलं जे नेकचा रिजन असतो तिथलं कॉलर आहे. त्यानंतर हे जे पोकळ जागा आहे ज्याला कोर म्हटलेले, ती एका शीथने कवर असते. आणि खालची जी बेस आहे ती बेस प्लेट त्याला म्हणलेलं आहे, खालची जी प्लेट आहे ती. आणि हे जे असे सगळे फायबर्स दिसत आहेत दीज आर कॉल्ड ॲज अ टेल फायबर्स. आता ॲक्च्युली ही जर सेल कन्सिडर केली ह्युमन बॉडीची, बरोबर, तर हे व्हायरसेस कसे येतात तर हे असे बसतात.
त्या सेलवरती, सेलच्या वरती बसतात मी म्हटलं, आणि त्यांच्यामध्ये हे डबल स्ट्रँडेड DNA असतो, तो काय करतात ते आतमध्ये टाकून देतात ह्या सेलमध्ये, आणि मग हा जो DNA आहे तो त्याची जागा घेतो, दुसऱ्या त्या सेलच्या DNAची, ह्या होस्ट सेलच्या DNAची जागा घेतो आणि स्वतः तिथं वर्चस्व गाजवतो, म्हणजेच डिसीज कॉज करतो. लक्षात आलं का बघा. आणि हे जे प्रोटीनचं कोट आहे पूर्णपणे, तर हे नंतर डिसॅपियर होतं, निघून जातं. म्हणजे अशा प्रकारे व्हायरसेस काम करत असतात बॅक्टेरिया सेलमध्ये. लक्षात आलं का बघा. म्हणजेच बॅक्टेरियाला जे डिसीज कॉज करतात त्यांना काय म्हटलं जातं, बॅक्टेरियोफाज असं म्हटलं जातं, थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर. म्हणजे थोडक्यात तुमच्या व्हायरसेस लक्षात आलं का बघा. एकदम सोपं आणि साधं स्ट्रक्चर आहे. त्यानंतर आता व्हायरसेस जर कन्सिडर केले तर व्हायरसेस कॉजेस डिसऑर्डर लाईक लीफ कर्लिंग, येलोईंग किंवा मोझाईक फॉर्मेशन ते तयार करतात. आता व्हायरसेसला जर कन्सिडर केले तर ते प्लांटमध्ये जर गेले असतील तर ते प्लांटमध्ये काय तयार करतात, तर लीफचं कर्लिंग करतात, बरोबर. लीफचं कर्लिंग म्हणजे लीफ गुंडाळणे वगैरे असे प्रकार होतात, किंवा लीफचं कलर चेंज होतो, ग्रीनचा येल्लो होतो, किंवा मोझाईक फॉर्मेशन, जसं की मी सांगितलं टोबॅको मोझाईक व्हायरस, म्हणजे असे ब्लॅक कलरचे पॅचेस त्या प्लांटवरती दिसून येतात, किंवा ब्लॅक कलरची पावडर त्या प्लांटवरती तयार होते. तर अशा प्रकारचे डिसीजेस ते तयार करतात प्लांटमध्ये. त्यानंतर यू हॅव हर्ड अबाउट फूट अँड माउथ डिसीजेस इन अ ॲनिमल. बघा, ॲनिमलमध्ये सुद्धा पायातले किंवा तोंडातले डिसीजेस तयार होतात, बरोबर. असं वेगळ्या प्रकारे स्ट्रक्चर किंवा वेगळी जखम होते, तर हे व्हायरसेसमुळेच होते. किंवा स्वाईन फ्ल्यू पण तुम्ही ऐकलं असेल बघा. स्वाईन फ्ल्यू तुम्हाला आठवत असेल तर बघा, मध्ये कोरोनाच्या आधी खूप सारं पेशंट स्वाईन फ्ल्यूचे सापडत होते, बरोबर. स्वाईन फ्ल्यू याला का म्हटलं आहे, कारण सगळ्यात पहिल्यांदा तो व्हायरस पिगमध्ये सापडला होता, आणि पिगमधून मग तो ह्युमन बिंगमध्ये आला होता. म्हणजे त्यांनीसुद्धा भरपूर सारा त्या लोकांना ताप वगैरे येत होता, म्हणजे जो की व्हायरल डिसीजेस होता. म्हणजे व्हायरसेस जे आहेत ते ॲनिमल्सला सुद्धा डिसीज कॉज करतात. किंवा अजून दुसरं व्हायरसेसचं एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं, जे डिसीज तयार होतो ज्याच्यामुळे व्हायरसेसमुळे, जसं की स्मॉल पॉक्स आहे, बरोबर, ज्यालाच आपण अशा अंगावरती छोटे छोटे पुरळ उठतात सारखे म्हटलं मी त्याला, कांजण्यांना चिकन पॉक्स म्हणतात, आणि स्मॉल पॉक्स म्हणजे छोटे छोटे पुरळ उठतात बॉडीवरती. पण हे खूप पूर्वीचे डिसीजेस आहेत, आत्ता ते निघून गेलेले आहेत, कारण त्याच्यावरती वॅक्सिन तयार झालेलं आहे. वॅक्सिन म्हटलं मी म्हणजेच त्याच्यावरती लस तयार झालेली आहे. त्यानंतर पम्प्स म्हणून एक डिसीज आहे, म्हणजे ज्याला गालगुडदे असं म्हटलं जातं. आता तुम्हाला माहिती असेल हे गालगुडदे म्हणजे काय, तर गाल जे असतात ते स्वेल होतात. मग हा सुद्धा व्हायरसमुळे होणारा डिसीज आहे ह्युमन बिंगमध्ये. त्यानंतर हर्पीस एक आहे, म्हणजे ज्याला नागिन म्हटलं जातं. आता तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही, पण नागिन म्हणजे जर कुठं शरीरावरती ती झाली तर त्याच्यावरती असे छोटे 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 पिंपल्स येतात, ज्याला नागिन म्हणतात. तुमच्या घरी विचारा, आईला वगैरे माहिती असेल हर्पिन्स नागिन म्हणजे काय. तर हे सगळे व्हायरल डिसीजेस आहेत, व्हायरसमध्ये होणारे आहेत. किंवा कॉमन कोल्डसुद्धा व्हायरस डिसीज आहे. कॉमन कोल्ड म्हणजे जो सर्दी आपल्याला होती, माहिती आहे तुम्हाला, तर ही सर्दीसुद्धा व्हायरसमुळे होती. व्हायरल इन्फेक्शन आहे हे, एकाला झालं की दुसऱ्याला होतं. सेम तसंच कोरोनासुद्धा व्हायरल इन्फेक्शन आहे, हे लक्षात घ्या. एकाला झालं की ते दुसऱ्याकडे पसरतं. म्हणजेच व्हायरसेस जर कन्सिडर केले तर दे आर पॉझिटिव्ह एजंट्स ऑफ मेनी डिसीज. व्हायरसेस हे असे आहेत जे भरपूर सारे डिसीजेस तयार करतात, किंवा ते कारण असतात डिसीज कॉज करायला ह्युमन बिंगमध्ये. पण त्याच्यामध्ये एड्ससुद्धा असा डिसीज आहे जो व्हायरसमुळे होतो, जो की HIV व्हायरसमुळे होतो. हे माहिती आहे का तुम्हाला, ज्यालाच ह्युमन इम्युनो व्हायरस असं म्हटलं जातं. म्हणजे असे कितीतरी डिसीजेस आहेत ह्युमन बिंगमध्ये जे व्हायरसेसमुळे कॉज केले जातात. इतके हार्मफुल हे व्हायरसेस असतात. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघू, लास्ट पॉईंट विच इज नोन ॲज अ विरॉइड्स. आता विरॉइड्स म्हणजे काय, तर पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज वॉज फाउंड टू बी कॉज बाय सिंगल स्ट्रँडेड DNA. बघा, सगळ्यात पहिल्यांदा विरॉइड्सचा कुणी शोध लावला किंवा कुठे शोध लावला, तर ज्या वेळेस T.O. डिनर नावाचे जे सायंटिस्ट होते, नाव लक्षात ठेवा, T.O. डिनर इन 1971, त्यांनी काय केलं तर एक डिसीज व्हायरसेसचे ते स्टडी करत होते प्लांटमध्ये, आणि पोटॅटोच्या झाडावरती हा डिसीज तयार झाला होता. तर ज्यावेळेस ते स्टडी करत होते त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की तिथे सिंगल स्ट्रँडेड RNA तर दिसतोय, किंवा विच लॅक्स प्रोटीन कोट, म्हणजे त्यांना
RNA तर दिसला पण प्रोटीन कोट दिसला नाही. पण मोस्टली आपण काय म्हणतो, व्हायरसेसला प्रोटीन कोट असतं, बरोबर. पण इथं प्रोटीन कोट नव्हता, पण सिंगल स्टँडर्ड RNA होता. पण त्याचं मॉलिक्युलर वेट जर कन्सिडर केलं, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मॉलिक्युलर वेट म्हणजे काय. एखाद्या मॉलिक्युलचं जर आपण वेट बघतो त्याला मॉलिक्युलर वेट म्हटलं जातं. म्हणजे नेहमीच्या RNA पेक्षा हितला RNA जो होता तो कसा होता, स्मॉल साईजमध्ये होता, त्याचं मॉलिक्युलर वेट कमी होतं आणि म्हणून त्याला विरॉड असं नाव देण्यात आलं. म्हणजेच दिस इन्फेक्शियस RNA स्ट्रँड्स आर कॉल्ड. मग हे जे इन्फेक्शियस RNA स्ट्रँड आहेत, जे की साईजमध्ये तर लहान आहेत, मॉलिक्युलर वेटमध्ये पण लहान आहेत, व्हायरसेसपेक्षा थोडेसे वेगळे आहेत, म्हणून त्यांना काय नाव देण्यात आलं, विरॉइड्स नाव देण्यात आलं. म्हणजे थोडक्यात विरॉइड जर कन्सिडर केले तर विरॉइड्स हे असे आहेत जे प्लांटलाच डिसीज कॉज करतात. RNAपेक्षा मोस्टली कॉमन जो RNA सापडतो व्हायरसेसमध्ये त्याच्यापेक्षा ते स्मॉल साईजमध्ये आहेत. मॉलिक्युलर वेट कसं आहे, लो आहे. आणि ह्याचा सगळ्यात पहिल्यांदा कोणी शोध लावला तर TO डिनर यांनी लावा. म्हणजे थोडक्यात विरॉइड्स म्हणजे काय लक्षात आलं का बघा. काही वेळेस CETला वगैरे असे क्वेश्चन विचारले जातात, व्हॉट इज मीन बाय विरॉइड, किंवा विरॉइडचं मॉलिक्युलर वेट कसं आहे हे आपण विचारलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण लास्ट पॉईंट फ्रॉम दिस चॅप्टर, लायकेन्स. आता लायकेन्स हे काय आहे तर ॲक्च्युली लायकेन्स म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं, आठवते का बघा. लायकेन्स म्हणजे जे लिटमस पेपर बनवण्यासाठी वापरले जातात, अल्गी आणि फंजायचं ॲसोसिएशन असतं. ॲसोसिएशन म्हणजे अल्गी आणि फंजाय ज्यावेळेस एकत्र राहतात त्यांना लायकेन्स असं म्हटलं जातं, किंवा ते लायकेन तयार करतात बघा. म्हणजेच काय, लायकेन्स इज को एक्झिस्टन्स ऑफ अल्गी अँड फंजाय फॉर म्युच्युअल बेनिफिट. आता म्युच्युअल बेनिफिट का म्हटलेले तर इथे एकत्र अल्गी आणि फंजाय राहतात, दोघांनाही त्याचा फायदा होतो, म्हणून त्याला म्युच्युअल बेनिफिट म्हटलेलं आहे. लक्षात आलं का बघा. मग अल्गल मेंबर ज्याला फायकोबायोंट असं म्हटलं जातं, जो अल्गाचा मेंबर असतो त्याला फायकोबायोंट म्हटलं जातं. आणि मोस्टली हे सायनोबॅक्टेरिया असतात, म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गी असतात. आता सायनोबॅक्टेरियाबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे, म्हणजेच ज्याला हेट्रोसिस्ट प्रेझेंट असतो, बरोबर, म्हणजेच नायट्रोजन फिक्स करून देण्याचं काम करतो. म्हणजेच किंवा ते ग्रीन अल्गी पण असतात, म्हणजे एकतर ती अल्गी असेल हितला लायकेनमधला, एकतर ती ब्ल्यू ग्रीन अल्गी असेल किंवा ग्रीन अल्गी असेल. आणि दुसरा जो फंगल मेंबर आहे विच इज कॉल्ड ॲज अ मायकोबायोंट. आता ही नावं लक्षात ठेवा. जो अल्गल मेंबर आहे त्याला आपण काय म्हणतोय, फायकोबायोंट म्हणतोय, आणि फंगल मेंबर आहे त्याला आपण काय म्हणतोय, मायकोबायोंट म्हणतोय. म्हणजे दे आर एक्सेलंट एक्झाम्पल ऑफ सिम्बायोसिस. आता सिम्बायोसिसचा अर्थ मी तुम्हाला सांगितला होता, म्हणजेच ज्याला सिम्बायोटिक ॲसोसिएशन असं पण म्हटलं जातं. इथे दोघांनाही त्याचा फायदा होतो, म्हणजे इथं अल्गीला पण त्याचा फायदा होणार आहे आणि फंगसला पण फायदा होणार आहे. मग काय फायदा होतो बघा. द अल्गल कंपोनंट्स ऑफ लायकेन्स प्रोव्हाइड्स. आता इथली जी अल्गी आहे ती ह्या फंगसला फूड प्रोव्हाइड करते, बरोबर, म्हणजे खाद्य देते, म्हणजेच नायट्रोजन फिक्स करून देते. लक्षात येते का बघा. आणि फंगल पार्ट वाईल फंगस प्रोव्हाइड शेल्टर टू अल्गा अँड ऑल्सो ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स टू द अल्गा. बघा, मग त्याच्या बदल्यात हा फंगस त्या अल्गीला काय देतोय तर शेल्टर देतोय, म्हणजे राहायला जागा देतोय. लक्षात येते का बघा. आणि शिवाय राहायला जागा तर देतोय, त्या बदल्यात त्याला पाणीसुद्धा पाचतोय आणि काही मिनरल्स पण देतोय. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा, दोघं एकत्र राहत आहेत अल्गी आणि फंजाय, आणि एकमेकांना ते कशी मदत करतायत बघा. अल्गी काय करतंय, फंगसला फूड देते, बरोबर, म्हणजेच त्यांच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट आहेत, म्हणजे स्वतःचं अन्न ते स्वतः बनवणार आहेत. म्हणूनच मग ते काय करणार आहेत तर फंगसला फूड देणार आहेत, कारण फंगस आपल्याला माहिती कसा असतो, हेट्रोट्रॉप्स असतो, दुसऱ्यांवरती अवलंबून असतो. मग फंगसला खायला मिळतंय आणि अल्गीला त्याच्या बदल्यात पाणी आणि मिनरल न्यूट्रिशन मिळतं आहे आणि राहायला जागा मिळते. म्हणजेच त्यांच्या दोघांमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालं, बरोबर, म्हणजेच दोघांना त्याच्यापासून फायदा झाला. लक्षात येते का बघा. म्हणजेच द ॲसोसिएशन इज इंटेन्स अँड इट इज डिफिकल्ट टू आयडेंटिफाय देम ॲज अ सेपरेट लिव्हिंग बिंग्स. आता तुम्ही जर लायकेन बघायला जाताल तर तुम्ही असं सेपरेट करू शकत नाही की हिथं अल्गी आहे किंवा इकडं फंजाय आहे, असं डिफरन्सिएशन करता येत नाही किंवा दिसू शकत नाहीत. ते दोन्ही एकत्र असल्यासारखेच वाटणार, बरोबर. दो फाउंड इन अ एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट. आता लायकेन जर कन्सिडर केले तर नेहमी लायकेन कुठे सापडतात तर जिथं एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट आहे, जसं की स्नो क्लॅड पोल्स आहे जिथं स्नोफॉल होतो, किंवा लायकेन्स आर सेन्सिटिव्ह टू पोल्युशन.
आता लायकेन जर कन्सिडर केले तर हे पोल्युशनला सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे ज्या एरियामध्ये जास्त पोल्युशन असेल त्या ठिकाणी लायकेन सापडत नाहीत, हे लक्षात घ्या. म्हणजेच लायकेन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज पोल्युशन इंडिकेटर. म्हणून लायकेनला पोल्युशन इंडिकेटर पण म्हटलं जातं. जिथं ज्या एरियामध्ये लायकेन्स ग्रो होतील त्या एरियाला असं म्हटलं जातं की पोल्युशन कमी आहे. आणि जिथं लायकेन दिसणार नाही तिथं पोल्युशन जास्त असतं. मग लायकेन कुठे सापडतात तर मोस्टली बघा, महाबळेश्वरच्या ठिकाणी जर तुम्ही गेला, पाचगणी महाबळेश्वरला जर गेला तर तिथल्या झाडावरती जर तुम्ही पावसाळ्याच्या दिवसामध्ये बघितलं जास्त करून, तर त्या झाडावरती तुम्हाला असं स्ट्रक्चर बघायला मिळेल. त्याला लायकेन असं म्हटलं जातं. जे तिकडच्या बाजूला असतील तर त्यांना माहीत असेल लायकेन म्हणजे काय, बरोबर, झाडावरती जे ग्रो होतात. तर हे कधी ग्रो होतात तर जिथं पोल्युशन कमी आहे तर तिथेच मोस्टली हे ग्रो होतात. मग लायकेन जर कन्सिडर केले तर लायकेन्स ऑल्सो प्ले इम्पॉर्टंट रोल इन सॉईल फॉर्मेशन बाय यूजिंग स्पेसिफिक ॲसिड प्रोडक्शन. बघा, लायकेन नुसता पोल्युशन इंडिकेटरच नाही आहे, पण तो सॉईल फॉर्मेशनमध्ये सुद्धा मदत करतो, कारण एक स्पेसिफिक प्रकारचं ॲसिड तो प्रोड्यूस करतो. म्हणजे एवढे महत्त्वाचे लायकेन्स आहेत. इवन लायकेन जर कन्सिडर केले तर ते स्पायसेसमध्ये, म्हणजे ज्यावेळेस आपण भाजी वगैरे बनवतो किंवा मसाले जे असतात इंडियन, तर त्याच्यामध्ये लायकेनचा वापर केला जातो, ज्यालाच मराठीमध्ये दगडी फूल असं म्हटलं जातं. आता हे तुम्हाला माहीत नसेल, पण तुमच्या आयांना विचारा किंवा तुमच्या घरामध्ये पण लायकेन असेल, दगडी फूल असेल, ते बघा लेक्चर संपल्यानंतर. ओके, थोडक्यात तुमच्या लायकेन्स म्हणजे काय लक्षात आलं का? बघा, एकदम सोप्पं आहे. अशा प्रकारे आपला पहिला चॅप्टर संपलेला आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही मला पर्सनल कॉन्टॅक्ट करा. इन अ नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट नेक्स्ट चॅप्टर, किंगडम प्लांटी. थँक्यू.